मित्रांनो, सुख इज इक्वल टू दुःख. या प्रत्येकाच्या आयुष्यात प्राणी मात्र, राक्षस, गण, देव, भूत, प्रेत सगळं काही सगळ्यांच्या आयुष्यात आहे ही गोष्टी. कारण देवाने हे इज इक्वल टू सगळ्यांना सेम दिलेलं आहे. ठीक आहे. सो सुख आणि दुःख जर तुम्ही ज्या ज्या गोष्टींचा विचार कराल तर त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत जातात. ज्या लोकांमध्ये तुम्ही राहाल तर त्या लोकांसारखे तुमचे विचार त्यांचे विचार तुमच्यात सामावले जातात आणि तुम्हाला ते तुम्ही तसं घडत जातात. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह जे काय असेल. ठीक आहे. सकारात्मक किंवा नकारात्मक अशा गोष्टी. सर, माझ्या वडिलांचं एक आवडतं गाणं आहे. राही मनवा सुख की चिंता क्यों सताती है, दुख तो अपना साथी है. राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है, सुख तो अपना साथी है. बहुतेक लोक म्हणतील की हा शब्द चुकीचा घेतोय, गाण्यामध्ये दुःखाचाच आहे, दोन्ही पण शब्द दुःख आहे. पण मी सुख यासाठी घेतोय कारण मी माझ्या आयुष्यात लॉ ऑफ अट्रॅक्शन पूर्ण फॉलो करतो. खूप त्यामध्ये मी वेडा आहे. सो या गोष्टी मला पटतात आणि माझ्या गोष्टी घडतात पॉझिटिव्ह. सो मी सुख या दोन्ही शब्दांमध्ये सुख असा यासाठी वापरतो कारण ते मला मिळावं.